तर हाय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलो भूगोल. तर बघा, विद्यार्थी म्हणत होते की सर भूगोलचा पण करा, काहीतरी क्वेश्चन घालून द्या. तर बघा, भूगोलचे पण महत्त्वाचे क्वेश्चन घेतले जातात. तर बघा, फक्त पहिला चॅप्टर आता हे चॅप्टर वाईज केले बघा. तर वर्ग आपला 8वीचा आहे भूगोल. पेपर 2साठी याच्यामधून फक्त 5-6 क्वेश्चन असतात, जास्त काही नसतात क्वेश्चन. बघा, स्थानिक वेळ व प्रमाण, आपला चॅप्टरचं नाव काय? स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. तर प्रश्न पहिला, तर बघा, कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत म्हणजे किती मिनिटाचा फरक असतो, असा यावर प्रश्न दिलेला आहे. तर बघा, 15 मिनिटाचा फरक असतो की 4 मिनिटाचा फरक असतो, 30 मिनिटाचा फरक असतो की 60 मिनिटाचा फरक असतो. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे, तर याचं योग्य उत्तर आहे 4 मिनिटाचा फरक असतो. किती मिनिटाचा फरक असतो? 4 मिनिटाचा फरक असतो. तर बघा, प्रश्न क्रमांक 2 वर जाऊ. पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेकडे फिरते? बघा, पृथ्वी कोणत्या दिशेकडे घुमते? तर याचा योग्य उत्तर आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे. बघा, पश्चिमेकडून पूर्वेकडे याचं योग्य उत्तर आहे. पृथ्वी कशी असते बाबा? अशी असते ना. समजा या साईडला आपला पूर्व दिला आहे, या साईडला पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. तर या साईडला ती अशी गोल घुमत जाते, असे या साईडवर अशी, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते. आणि त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, भारतातील वेळेच्या अचूकते संदर्भातील सेवा कोणती संस्था पुरवते? तर याचे योग्य उत्तर बघा, भारतीय अनुसंधान केंद्र आहे का? नाही. तर भारतीय राष्ट्रीय प्रयोगशाळा की भारतीय हवामान विभाग की भारतीय वन विभाग? याचे योग्य उत्तर काय येईल? तर याचे योग्य उत्तर आहे प्रयोगशाळा, भारतीय राष्ट्रीय प्रयोगशाळा. आणि एक आहे अमेरिका. बघा, अमेरिकाचा जो आहे स्थानिक वेळ प्रमाण कोण करते? तर त्याचे अर्थ इथे लिहून देतो मी, निस्ट, NIST, ही संस्था ठरवते. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊ. सूर्योदयानंतर जसजसा सूर्य आकाशात सरकतो तसतशी आपले सावली कशी होते? लहान होते, मोठे होते, का आखूड होते, का लांब होते? असे आपले पर्याय आहे. तर बघा, डायग्राम नुसार सांगतो. पहिले 10 मीटर घेतला. समजा इथे आता खांब आहे, ही पूर्व दिशा आहे, या साईड या बाजून सूर्य निघत आहे, या बाजूला सूर्य निघत आहे. इथं आपल्याजवळ काय आहे? तर एक आपण मुलगा घेऊ. बघा, पूर्व दिशा ही पश्चिम दिशा, सूर्य पश्चिमेकडे मावळतो आणि सूर्योदय होतो पूर्वेकडून होतो. तर बघा, सूर्य जसजसा आकाशात सरकेल ना, हा आकाशात जसजसा असा सरकत जाईल तसा का होणार आहे? तसं का होणार आहे? पहिल्यांदा बघा, हा या साईडवर अगर असा दिसत असेल, या माणसाची सावली जी आहे सूर्यातून आहे, ती सावली कशी होईल? लांब होईल. कशी होईल? लांब होईल स्टार्टिंगला. आणि मग त्याच्यानंतर अगर समजा सूर्य जसा असा सरकत जाईल तसे सावली कशी होईल? पहिल्यांदा सावली कशी होती? अशी होती. त्याच्यानंतर काय कशी होणार आहे? लहान होतो जायला. मग जेव्हा सेंटर लाईन ना सूर्य सेंटर लाईन, त्यावेळेस जे सावली असते ते का असते? लहान असते आणि कमी असते. तर बघा, याचं योग्य उत्तर आपलं आहे नंबर 1, लहान. का असते? लहान होत जाते. म्हणजे बघा, आता पहिल्यांदा मोठी होती, मग त्याच्यानंतर लहान झाली, मग अधिक लहान जसं सरकत जाईल तसा लहान होत जाईल. मग इकडे गेल्यावर मग थोडीशी वाढत जाते. परंतु त्याने प्रश्न कसा विचारला? जसा सरकतो
सूर्योदयानंतर विचारला म्हणून जर जसा सरकतो तसा काय होईल, तसा काय होईल, मध्यानामध्ये येईल त्यावेळेस लहान होतो, मध्यानापर्यंत लहान लहान होतो जाईल. तर याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 कडे वळू, पर्यंत हे रफ करून देतो. तर बघा प्रश्न क्रमांक 5, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे काय असतो. तर बघा सूर्य उगवला आणि सूर्य मावळला तोपर्यंतचा कालावधी विचारलेला आहे. तर त्याला काय म्हणतो आपण, समजा आता सूर्य उदय झाला तर म्हणजे आपण काय लागतो, दिन लागतो म्हणजे दिवस, म्हणजे काय उत्तर होणार आपला दिनमान. आणि प्रश्न कसा विचारला सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा जो कालावधी असतो त्याला काय म्हणणार आपण, रात्रमान. का म्हणणार आपण त्याला, रात्रमान. म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत रात्रमान आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काय होईल, दिनमान. आणि अगर समजा सूर्य डोक्यावर आला असेल, जसं आपण आता इथं उभं आणि सूर्य अगर समजा डोक्यावर येत असेल तर त्याला काय म्हणणार आहोत, ते म्हणजे दुपारची वेळ झाली, म्हणजे काय झाला तो मध्याह्न. का झाला, मध्याह्न. ते काय होणार आहे, मध्याह्न होणार आहे. मध्याह्न, इथं मध्याह्न नाव नाही दिसलंय, असा क्वेश्चन ऑप्शन दिलाय, मध्याह्न. काय झालं तो मध्याह्न, म्हणजे आपण म्हणतो ना 12 वाजले म्हणतो त्या प्रकार. तर बघा पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी सुमारे किती तास लागतात, म्हणजे एक चक्कर करायसाठी किती तास लागतात, तर त्याच्यासाठी 24 तास लागतात. किती तास लागतात, 24 तास लागतात. त्यानंतर जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ, क्वेश्चन नीट वाचायचा कधी बी, जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ म्हणून इंग्लंडमधील कोणत्या ठिकाणची स्थानिक वेळ विचारात घेतली जाते. हा प्रश्न येतो. हा प्रश्न बहुत इम्पॉर्टंट आहे. समजा हा नाही आला तर मग भारतातील येऊ शकते. तर बघा पहिल्यांदा याचा क्वेश्चन आन्सर बघून घेऊ. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बघा, पहिले ग्रीनिच आहे, लंडन आहे, मिर्झापूर आहे. मिर्झापूर तर भारतामध्ये आहे यापैकी. तर बघा याचं उत्तर आहे ग्रीनिच. काय आहे, ग्रीनिच या शहरावरून स्थानिक वेळ विचारात घेतलेली. कशासाठी, तर जागतिकसाठी. आणि त्याच्यानंतर बघा अगर भारताची विचारलं असेल तर कुठे आहे, मिर्झापूर. भारताची कुठे आहे, मिर्झापूर. हे कुठून आहे, मिर्झापूर. त्याच्यानंतर बघा मुंबई व कोलकाता ही दोन्ही ठिकाणे भारतात आहे. बघा ही दोन्ही ठिकाणे काय भारतात आहेत, पण भिन्न रेखावृत्तावर आहे. त्यांच्या स्थानिक वेळेत किती तासाचा फरक आहे, म्हणजे किती तासाचा फरक पडतो असा विचारलेला आहे. तर बघा 1 तास, 2 तास, 3 तास की 4 तास. तर याचा योग्य उत्तर आहे काय आहे, तर 1 तास. काय आहे, 1 तास. 1 तासाचा फरक पडतो. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 कडे जाऊ. तर बघा प्रश्न क्रमांक 9, आतापर्यंत 8 प्रश्न झाले. तर बघा 9वा प्रश्न, भारताचे प्रमाणवेळ मिर्झापूर शहरावरून जाणाऱ्या कोणत्या रेखावृत्तानुसार ठरवले जाते. आताच मी सांगितलं थोड्या वेळा पहिले की भारताचे प्रमाणवेळ कुठून ठरवले आहे, मिर्झापूर या शहरावरून. ते कुठे आहे, ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर बघा 80 डिग्री 30 मिनिट, 81 डिग्री 30 मिनिट, 82 डिग्री 30 मिनिट का 83 डिग्री 30 मिनिट. तर याचं योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन नंबर 3 82 डिग्री 30 मिनिट. या 82 डिग्री 30 मिनिट पूर्व या रेखावृत्तानुसार ठरवली जाते. जयपूरचे महाराज हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते. तर बघा आपण जेव्हा पहिलाच आपण वाचत असतो जे शेवटला याच्याबद्दल दिलेलं आहे जयपूरचे महाराज. तर कोण होते, सवाई जयसिंग. कोण होते, सवाई जयसिंग हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते. तर बघा आमचे टीचर पण म्हणायचे आम्हाला, आमचे टीचर म्हणजे आमचे सर होते. आम्ही ज्यावेळेस 6वी 7वीत होतो त्यावेळेस आमचे सर म्हणायचे
हा भूगोलाचं ज्यावेळेस ते शिकवायला ते पृथ्वी आणायचे आणि सांगायचे. बघा मुलांनो, त्याचे डायलॉग सांगतो मी. बघा मुलांनो, ज्याला शिकायचं आहे ना भूगोल त्याने जवळ जवळ या आणि मग म्हणायचे ज्याची चाटी गोल त्यालाच येते भूगोल, असे म्हणायचे ना. आम्ही खूप खूप हसायचो. आमची चाटी गोल आहे का आम्ही बघायचो. तर बघा, या जयपूरच्या महाराजाची पण चाटी गोल असेल, सवाई जयसिंग. त्याच्यानंतर अमेरिकेतील कोणत्या संस्थेने अचूक वेळ दर्शविणारे घड्याळ विकसित केले? मी आताच थोड्या वेळापर्यंत सांगितलं होतं. अमेरिकेची कोणती संस्था आहे? तर कोणती संस्था आहे? नासा पण आहे. काय म्हणतात आपण, हे जे आपण वरतं काम म्हणतो रॉकेट वगैरे लॉन्च करतात हे नासा. USA काही नाही त्याच्याबद्दल. निस्ट, बघा निस्ट हीच संस्था आहे जी अमेरिकेतील अचूक वेळ दर्शवणाऱ्या घड्याळाने तयार केलेले आहे. इस्रो तर भारताची आहे. कोणत्या ठिकाणी 6 महिन्यापर्यंत दिनमान असतो आणि 6 महिने रात्रमान असतो? तर बघा, असे कोणते ठिकाण जागा आहे? तर बघा, मंगळावर असतो का, की पृथ्वीवर असतो, की ध्रुवावर, की विषुववृत्तावर? तर याचं योग्य उत्तर आहे ध्रुवावर. काय आहे? ध्रुवावर. तर बघा, आज भूगोलाच्या पहिल्या चॅप्टरचे आपण 12 क्वेश्चन घेतले. त्याच्यामध्ये 2-3 क्वेश्चनामधून काही ऑप्शन जास्त बनत होते, त्यांचे पण घेतलेले आहेत. तर आजचा आपला भूगोलचा पहिला लेक्चर खतम झाला. हे खूप महत्त्वाचे आहेत. यांच्यामधून एक ना एक क्वेश्चन नक्कीच येतो, म्हणून मी फक्त 12 निवडले आणि 12मधून तुम्हाला एक ना एक तर नक्की होऊन जाईल. तर बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.